आप्पा नाव घेऊ नकोस माझं, लाज वाटायला पाहिजे तुला. बायकोच्या आईच्या आजारपणाला 5 लाख रुपये दिलंस आणि इथं बापाचं कर्ज फेडायचं तर नाही पैसे बोललास. बापाची खोटं बोललास ना. काय काय लपवलंस माझ्यापासून? अहो तसं नाही आप्पा, लालीची रडायला लागले, त्यांच्या डोळ्यातनं पाणी होतं, हातापाय पडायला लागल्या, माझ्याकडे दुसरा पर्याय. म्हणजे मी तसंच वागायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्हाला पैसे दिले असतस. काय 2 बायकावाले देशमुख, अजूनही तुम्ही पैसा पैसा पैसाच करा. अहो आप्पा शांत बसा की. ही काय जागा आहे का घरगुती भांडणं करायची? तो किती खोटं बोललाय आणि काय काय लपवलंय ना, हे वधून घ्यायला आम्ही आहे की. तुम्ही जावा घरी. आज वाटते पोरग बाळ. आप्पा गोपाळ, काय 4 पुस्तकं वाचून तू कायदे पंडित होशील असं तुला वाटतंय? गैरसमज आहे तुझा. आणि हा जो देव माणसाचा बुरखा घातलायस ना तू, तो बुरखा कोर्टात कसा फाडायचा ह्याची काळजी मी घेईन. कोण कोणाचा बुरका फाडतंय ते कोर्टात कळेल. माझा बुरका फाडता फाडता स्वतःचाच बुरखा फाडून नका घेऊ, याची तुम्ही काळजी घ्या. गोपाळ, तुला खरंच असं वाटतं या कोर्टामध्ये तू माझ्यासमोर टिकाव धरू शकशील? गोपाळ, तुला ना एक सल्ला देतो. कोर्टाच्या आवारात कोणालाही विचार, कोणालाही, अगदी वॉचमनला विचार, तो सुद्धा सांगेल तुला ॲडव्होकेट युगंधर प्रताप कोण आहे. युगंधर प्रताप, मी पण तुम्हाला एक प्रामाणिक सल्ला देतो. तुम्ही प्रामाणिक माणसाच्या नादाला लागलाय आणि प्रामाणिक माणसाची सत्याची बाजू आहे. सत्याला वेळ लागू शकतो, पण सत्याचा पराभव होत नाही. इथे लिहिलंय, वाचलंय मी. कोर्टात आल्या आल्या मी पण बारकाईनं सगळं कोर्ट वाचलंय. आय लाईक दिस कॉन्फिडन्स. लेट्स सी. ऑल द बेस्ट. झाल्या गप्पा मारून झाल्या. ऐकलं नाही आता कोर्ट काय म्हणाल? आजचं कामकाज संपलं कामकाज. चला. या गोपाळ नावाचे टेलर या इकडे या, जरा गफ्तगू करू. कसा इथे ओढा खुर्ची. गोपाळ नावाचे टेलर, आरामशीर बसा. चहा सांगा रे, चहा सांगा. अरे बाबा, आता चहा कशाला पाजायचा आहे तुला? नाही, चौकशी करायची असेल ना. वाराणसी बद्दल याला काही कळलं की काय? नाही, तुम्हाला असं वाटेल ना की चहा पाजू, मसाला चहा पाजून मी तुमच्याकडून काहीतरी माहिती काढेल. काय गरज आहे आम्हाला माहिती काढायला? एक बरं झाला, अरे फारच बरं झालं तू स्वतः सांगितलंस की तू पळून गेला नाहीस. विषय संपला. किती छान, किती मस्त. चहा सांगा रे. साहेब, आता तुम्ही काहीही म्हणा, मला माहिती आहे तुम्ही न्यायासाठी लढता, झगडता, कर्तव्यदक्ष आहात तुम्ही. म्हणून मला तुमच्या इज्जतीवर कुठलाही डाग लागू द्यायचा नव्हता, म्हणून मी खोटं बोललो. मी आत्ता खोटं बोललो, पण याच्या आधी जे बोललोय ते सगळं खरं बोललोय. आणि मला माहिती आहे माझ्या खरेपणावर तुम्ही एक ना एक दिवस विश्वास ठेवाल नक्की. तुला लवकरात लवकर फासावर पोहोचवेल असा एक पुरावा आहे माझ्याकडे.
काय बोलताय सामकर साहेब, मी काय केलंय? अहो मला उलट तुमच्याकडनंच लय अपेक्षा आहेत. मला तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्यासारख्या माणसावर विश्वास आहे. तुम्ही याला नक्की न्याय द्या. देणार न्याय मिळवून देणार. पण तुला नाही, तुझी पत्नी लाली हीच न्याय मिळवून देणार. कसा होता चहा? झाला का चहा पिऊन? जा जा जा, येऊन जायला. तो गोपाळ जेलमधून पळून गेला याचा पुरावा का नव्हता फाईलमध्ये माझ्या? सर, आम्ही माहिती काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्याची नोंद कुठेच नाहीये आणि हवालदारही सांगायला तयार नाहीयेत. उलट इथे काही झालं नाही, सगळे असेच बोलतात. सर, आय थिंक इन्स्पेक्टर जामकरांनी बातमी कुठे लीक होऊ नये असं त्यांच्या स्टाफला सांगितलं असणार आहे. अरे मग त्यांच्याकडून वधवून घ्यायला शिका. तुम्ही जर तुमची कामं नीट केली असती तर तो जामकर भर कोर्टात खोटं बोलतोय सिद्ध करता आलं असतं मला. आणि यू, तुला सांगितलं होतं ना फॉलोअप घे म्हणून. मला काही करून हा पुरावा हवाच होता. या केसच्या बाबतीत मला अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही. अलर्ट राहा. आय नॉट टॉलरेट दिस. येस Sorry, सर, sir. सॉरी. केवढा कॉन्फिडन्स मध्ये होता. याला नक्की जमल ना केस जिंकायला? अहो अहो काय झालं हो कोर्टामध्ये? आपला गोपाळ सुटला का? हा सोडलं ना. आता ना बँडवाली येत आहेत, येतो वाजत गाजत घेऊन त्याला. हा म्हणजे सोडलं नाही ना? नाही सोडलं पाहिजे, मुळे द्याला चांगला फासावर लटकायला पाहिजे. आता काय बी काय बोलताय हो? ए त्याचा लय पुळका नको बरं का. तुझा लय विश्वास होईल त्याच्यावर. मग तुला त्या बायकोला त्यांनी 5 लाख रुपये दिले हे बी सांगितलं असेल. घ्या. अहो काय बी काय बोलताय? अहो तो लालीला 5 लाख रुपये का देईल? आणि त्याच्याकडे कुठनं एवढा पैसा आला? अरे आणले ना कलकत्त्यावरून त्यांनी. भर कोर्टात त्यांनी सांगितलं. त्या चिवळ्याला 1000 वेळा मी सांगत होते की मी माझ्या स्वतः कानाने ऐकले की बापाला फोन करत होती आणि फोनवर बोलत होती ती. पण ह्या चिवळ्याने विश्वास नाही ना ठेवला माझ्यावर. आता कसं विश्वास ठेवणार? हा सतत तू त्याच्या नावाने बोंबलत असतेस. पण आता मला कळलंय, आपल्या बापासाठी, बापाचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी नाही पैसा काढला, आपल्या बायकोला द्यायला 5 लाख रुपये काढले. आता त्याचं काय बी होऊ दे, मी त्याला वाचवायला जाणार नाही. आणि हे बघ, परत त्याची बाजू घेऊन तो माझ्याकडे तू आलीस ना, तुझं मी मुस्काट फोडीन मी. हा अहो, चल बाजूला. अहो अहो